नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जीवन पाटील शिवपार्वती करिअर पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार आहोत मराठीच्या या सेशनमध्ये। आज आपल्याला अभ्यासक्रम बघायचा आहे। आपल्याला आज महत्त्वाचं म्हणजे खूप आज महत्त्वाचं लेक्चर तुम्हाला सांगणार आहेत। पोलीस भरतीची तयारी करत असाल, वनरक्षकची तयारी करत असाल, तलाठीची तयारी करत असाल, बघा, आणि इतर सरळ सेवेची तयारी करत असाल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत। आज मराठी व्याकरणाची स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगणार आहे। आजपर्यंत तुम्ही न बघितलेलं YouTube वरती आजपर्यंत न बघितलेलं लेक्चर आज तुम्हाला मी सांगणार आहोत। बघा, मराठी व्याकरणची ही आपण एक आगळी वेगळी तयारी करून घेणार आहोत। आपल्याला मराठी व्याकरणचं काय बघायचं आहे, अभ्यासक्रम बघायचा आहे। आपल्याला काहीतरी सुरुवात करण्याच्या अगोदर सर्वात पहिले आपल्याला काय बघायचंय, अभ्यासक्रम बघायचा आहे, बरोबर आहे ना। आता पोलीस भरतीची तयारी करताय तर सगळ्यात पहिले तुला अभ्यासक्रम माहिती पाहिजे। याच्यानंतर महत्त्वाचं काय की तुझी बॅच एखादी झालेली आहे नाही झालेली आहे, तर आपल्याला आता महत्त्वाचं काय आहे की ही जी बॅच आपली आहे की याच्यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला सांगणार आहोत की अभ्यासक्रम काय असणार आहे। आणि आपली एक नवीन बॅच चालू होणार आहे, ती म्हणजे आरंभ बॅच नावाने आपण सुरुवात करणार आहोत। ती तुमच्या समोर पहिले ठेवतो आणि नंतर तुम्हाला सखोल पद्धतीने मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम सांगणार आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणाची नेमकं तयारी कशी करून घ्यायची आहे, मराठी व्याकरणाचे मागचे झालेल्या पेपरचे प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या पेपरसाठी अतिसंभाव्य असतील, की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पेपरसाठी 100% फायदा होईल प्रश्नांचा। मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन आहेत, मागच्या प्रश्नांचा जो आपली सराव बॅच असणार आहे, ही महत्त्वाची बॅच बघा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। आज शिवपार्वती करिअर पॉइंट या यूट्यूब आपण जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण सर्वात महत्त्वाची म्हणजे बघा आगामी होणारी आपली जी पोलीस भरती आहेत, या पोलीस भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपाची ही बॅच असणार आहे मित्रांनो। एकदम दर्जेदार स्वरूपाची बॅच आहे। या बॅच मध्ये बघा सर्वात पहिले आपली बॅच असणारे आरंभ सराव बॅच। आपल्या ह्या बॅचचं नाव आहे, बॅचचं स्वरूप असं आहे की जे मागचे प्रश्न आहेत, सराव प्रश्न आहेत, या प्रश्नांचा सखोल आपण काय करणार आहोत, सराव करणार आहोत। यासाठी आपण घेऊन आलो आहोत आरंभ सराव बॅच। याच्यामध्ये तुम्हाला 60 दिवसाचा तुमचा प्लॅन असणार आहे, 60 दिवसाचा आपला प्लॅन असणार आहे। याच्यानंतर या बॅच मध्ये तुम्हाला बघा 60 दिवसांमध्ये सर्व विषयांचा जो आपला सखोल अभ्यास असणार आहे। याच्यानंतर आहे जीकेच्या घटकाप्रमाणे तुम्हाला नोट्स दिल्या जातील। सरांनी याच्या मागचा जो व्हिडिओ तुम्हाला टाकला आहे, याच्यामध्ये तुम्हाला सर्व 60 दिवसाचा जो तुमचा 16 डेज हार्ड चॅलेंज तुम्हाला सरांनी सांगितलेला आहे, याच्यामध्ये तो व्हिडिओ तुम्ही बघा। आणि आपली ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला SP करिअर पॉइंट नावाने ऍप्लिकेशन आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये जे तुम्हाला लिंक दिलेली असेल, या लिंकवर जाऊन तुम्हाला हे SP करिअर पॉइंट नावाने हे जे ऍप्लिकेशन असणार आहे, हे ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। दर्जेदार अशी बॅच आहे मित्रांनो। तर आपली ही बॅच आता सुरुवात होणार आहे। बॅच सुरुवात करण्याच्या पहिले तुम्हाला आपले जे मराठी विषयाची तयारी आहे, दर्जेदार स्वरूपाची बॅच आहे आणि दर्जेदार स्वरूपाची अशी मराठीची तयारी आहे। स्ट्रॅटेजी कशी असणार आहे मित्रा, बघ, तुला पोलीस भरती करायची, पोलीस भरतीमध्ये मराठी हा विषय फार महत्त्वाचा विषय असतो। आणि मराठी आपली महाराष्ट्र भाषिकांची काय रे, मराठी ही मातृभाषा आहे, मराठी तुला बोलता येते, लिहिता येते, बरोबर आहे का। मग आपल्याला मराठी भाषेचं व्याकरण शिकायचं आहे, एकदम आनंदात शिकायचं आहे। सुंदर असं आपलं बॅच असणार आहे। आणि बॅच मध्ये आपण व्याकरण असं शिकणार आहोत, एकदम सरळ आणि साध्या सोप्या भाषेत व्याकरण शिकणार आहोत। बघ, बॅच बद्दल तुला कळालं असेल तर मराठीमध्ये आता महत्त्वाचं तुला सांगणार आहे की आपण मराठीमध्ये काय बघणार आहोत की आपली जी बॅच आहे मराठी व्याकरणावरती सखोल आपण अभ्यासक्रम सर्वात पहिले पाहून घेणार आहोत। कारण तुला सांगतो बघ, येणाऱ्या काळामध्ये जी येणारी भरती आहे, भरतीचा काळ आता आहे का, नाही, आता हा शांततेचा काळ आहे। म्हणजे शांततेच्या काळात जर तुम्ही घाम गाळला तर युद्धाच्या काळात रक्त सांडण्याची गरज आहे का, नाही। तर मग आता आपल्याला घाम गाळायचा आहे मित्रा, आता घाम गाळून आता कष्ट करायचे। म्हणून यासाठी आपण ही आरंभ बॅच सुरुवात केली। आणि याच्यामध्ये आपल्याला बघायचंय मराठी व्याकरण हा विषय अति सोप्या भाषेत आणि मराठी व्याकरणावरती दर्जेदार स्वरूपाचे आपण प्रश्न
कसे घेणार आहोत बॅच मध्ये, त्याच्या पूर्वीची जी तयारी आहे, मराठी व्याकरणाचा अभ्यास कसा करायचा, मराठी व्याकरणाचे नेमकं पेपरमध्ये प्रश्न कोणकोणते येणार आहे, मराठी व्याकरणावरती किती चॅप्टर आहे हे तुला माहिती पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये हेच माहिती तुला मी सांगणार आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया मराठी व्याकरणाच्या अभ्यासक्रमासाठी. तर मराठी व्याकरणामध्ये सुरुवात करत असताना जे आपले व्याकरणाचे भाग आहे, भाषा कोणतीही असो, शिकत असताना तुला जर भाषा माहिती आहे, इंग्रजी भाषा आहे, मराठी भाषा आहे, चायनीज असो किंवा जपानीज असो, कोणतीही भाषा असो, सर्वात पहिले त्या भाषेचा काय बघावं लागेल, इतिहास. शिकत असताना भाषेचा काय बघावं लागेल, इतिहास बघावं लागेल. भाषेचा काय बघावं लागेल आपल्याला, उगम. काय बघावं लागेल रे, इतिहास. भाषेचा काय बघावं लागेल, उगम. नेमकं ही भाषा कोणत्या भाषेपासून उत्पन्न झालेली आहे का ती भाषा सेपरेट आहे, म्हणजे आपण म्हणतो तिला ती भाषा कोणत्याही भाषेपासून उत्पन्न झालेली नाही का, या भाषेचा कोणत्या तरी भाषेपासून उगम झालेला आहे. नेमकं या भाषेचा इतिहास काय आहे हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे सर्वात पहिले. मग आपल्याला आपली भाषा आहे आता मराठी भाषा, आपल्याला बघायचं आहे मराठी भाषेचा जो अभ्यासक्रम आपण बघणार आहोत. तर या आजच्या लेक्चरमध्ये महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे की एक चॅप्टर आहे, चॅप्टर समजा भाषा, लिपी व व्याकरण, हे तुमच्या समोर एक चॅप्टर ठेवलं. या चॅप्टर मध्ये येणारे कोणकोणते घटक आहे, म्हणजे पेपरला या घटकांवरती आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत, बरोबर आहे का. मग या चॅप्टर नुसार आपल्याला काय करायचं की आज मी तुम्हाला अभ्यासक्रमाच्या स्वरूपामध्ये एक अभ्यासाची स्ट्रॅटेजी सांगणार आहे. म्हणजे अभ्यासक्रम, आपल्याला अभ्यासक्रम सुद्धा बघायचा आणि अभ्यास पण कोणकोणत्या घटकाचा करायचा हे पण बघायचं, म्हणजे तुला मराठी व्याकरणाची नेमकं तयारी कशी करायची हे तुला कळून जाईल. बघ आता तुझ्या समोर पहिलं चॅप्टर ठेवतो की मराठी भाषा, बघ लिपी व व्याकरण. मराठीचं जे पहिलं चॅप्टर आहे, मराठी आपली जी भाषा आहे, भाषा, लिपी व व्याकरण आहे. मग याच्यामध्ये येणारे घटक कोणकोणते आहेत रे, बघ याच्यामध्ये येणारे घटक आहे भाषेचा उगम व इतिहास. मी पहिलेच सांगितलं, भाषा कोणतीही असो, भाषा कोणतीही असो, ती मराठी असो, इंग्रजी असो, हिंदी असो किंवा जपानीज असो, भाषा कोणती असो, जर तुला भाषा शिकायची असली तर भाषेचं तुला व्याकरण शिकावं लागतं, बरोबर आहे का. मग व्याकरण का शिकतो आपण, महत्वाचा मुद्दा काय की व्याकरण आपण का शिकतो. मग मराठी भाषेचं शिकत असताना तू इंग्लिशचं शिक का हिंदीचं शिक, कोणतीही भाषा असो, त्याच्यासाठी आपल्याला महत्वाचं व्याकरण शिकताना पहिले त्या भाषेचं तुला तू कोणत्या भाषेचं व्याकरण शिकतोय तिचा तुला इतिहास शिकावा लागणार, काय इतिहास शिकावा लागणार आहे. आणि याच्यापैकी आता आपण, आपली भाषा कोणती आहे, मराठी भाषा आहे, आपण मराठी भाषा बोलतो, आपली मातृभाषा आहे, तरी आपल्याला या भाषेचं काय शिकायचंय, व्याकरण. मग व्याकरण का शिकायचंय तर आपल्याला पोलीस भरतीसाठी महत्वाचा हा विषय असणार आहे, याला अनुसरून तुम्हाला मी सांगणार आहे. बघा आपलं नियोजन असणार आहे मराठी भाषेचं आपल्याला व्याकरण शिकायचंय, आपलं हे ठरलेलं आहे, बरोबर आहे का. हा मग आता बघ मराठी भाषेचं व्याकरण शिकायचंय तर मराठी भाषा सगळ्यात पहिले काय, मराठी भाषा, मराठी भाषेची काय लिपी, नंतर मराठी भाषा, मराठी भाषेची लिपी व या मराठी भाषेचं व्याकरण. लक्षात येत आहे का मित्रांनो मी काय सांगतोय. तर बघा आपल्याला मराठी भाषेचं व्याकरण शिकत असताना सगळ्यात पहिले भाषा, आता तुला या घटकांवरती प्रश्न आलेले आहेत, हे डिटेल समजावून सांगतो. चला आता आपण सुरुवात करूयात. पहिलं चॅप्टर असेल भाषा, लिपी व व्याकरण. बघा इथं पहिला मुद्दा आहे भाषेचा उगम व इतिहास. म्हणजे आता आपण कोणत्या भाषेचा उगम आणि इतिहास बघणार आहोत, तर आपली भाषा कोणती आहे, मराठी. कोणती भाषा आहे, मराठी भाषा. मराठी भाषेचा आपल्याला बघायचा आहे उगम आणि इतिहास. उगम आणि इतिहास बघत असताना या भाषेचा उगम कोणत्या भाषेपासून झाला, सर्वात पहिले मराठी भाषेचा उगम झालेला आहे संस्कृत व प्राकृत भाषेपासून. मराठी भाषेचा उगम कोणत्या भाषेपासून झाला, संस्कृत व प्राकृत भाषेपासून झाला. मग संस्कृत भाषा ही होती सुरुवातीला, बघा आर्य भारतात आले, आर्यांची मूळ भाषा होती संस्कृत, बरोबर आहे का. आणि ही प्राकृतिक भाषा होती, त्या प्राकृतिक भाषेचा काय झाला रे, अपभ्रंशीय होऊन इथं आपण म्हणतो की अपभ्रंशीय प्राकृत आणि महाराष्ट्रीयन प्राकृत, इथून मग आपल्या भाषेचा काय झाला, उगम झाला. आपण म्हणतो महाराष्ट्रीयन प्राकृत, प्राकृतिक भाषा, या भाषेपासून आपल्या मराठी भाषेचा काय झालेला आहे, उगम झालेला आहे.
बरोबर आहे का? मग सुरुवातीला आर्य भारतात आले, आर्यांची मुख्य भाषा होती संस्कृत, बोली भाषा आपण म्हणतो ती होती प्राकृतिक भाषा. या भाषेपासून मराठी भाषेचा काय झाला, उगम झाला. मग प्राचीन काळापासून मराठी भाषा बोलली जाते, बरोबर आहे का? बोलली जाते. प्राचीन काळातही बोलली जात होती, आताच्या काळातही बोलली जाते. जसं की प्राचीन काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आणि त्यांच्या पूर्वीचा काळ जरी म्हटला सुरुवातीपासून, तर मराठी भाषा बोलली जाते. शिवकालीन मराठी आहे, आद्यकालीन मराठी आहे, पेशवेकालीन मराठी आहे. हा मराठीचा प्रवास आहे मित्रांनो. तिथपर्यंत प्राचीन काळापासून तर आतापर्यंतचा अभिजात भाषेचा दर्जा आपल्या भाषेला मिळाला, इथपर्यंतचा हा मराठीचा प्रवास आहे. मग सुंदर अशी आपली मराठी भाषा आहे. या भाषेचा उगम संस्कृत व प्राकृत या भाषेपासून झाला, बरोबर आहे का? हा, तर आता आपल्याला उगम झाला आपला, या भाषेचा इतिहास झाला. म्हणजे आपल्याला चॅप्टरलाही शिकायचंय तुला की या घटकांवरती आतापर्यंतचे आलेले प्रश्न असतील ते प्रश्न आपण चॅप्टर वाईज जो सराव तुमच्याकडून करून घेणार आहेत. म्हणजे प्रश्नांचा सिक्वेन्स कसा असणार आहे की पहिले तुला शिकवल्या जाईल की भाषा आपली जी आरंभ बॅच सुरू होणार आहे, आरंभ सराव बॅच असणार आहे बघ. आरंभ सराव बॅच मध्ये सर्वात पहिले तुला सांगून देतो बघ, आरंभ सराव बॅच मध्ये आपण काय करणार आहोत की सर्वात पहिले आपलं जे पहिलं चॅप्टर आहे की भाषा, लिपी, व्याकरण, याच्यावरती आतापर्यंत आलेले सर्व प्रश्न घेऊन त्या प्रश्नांचं दर्जेदार असं आपण काय करणार आहोत, विश्लेषण करणार आहोत. मग त्याच्यापूर्वी हा जो तुला सिलेबस सांगत आहे, हा जो अभ्यासक्रम तुला सांगत आहोत बघा, या अभ्यासक्रमाच्या बेसवरती आतापर्यंत पेपरवाल्यांनी कोणकोणते प्रश्न विचारले आपण हा घटक शिकणार आहोत. हे लक्षात येत आहे का? मग याच्यामध्ये बघ, पहिला पॉइंट काय की भाषेचा उगम. काय? भाषेचा उगम, भाषेचा इतिहास, बरोबर आहे का? याच्यावरती आलेले प्रश्न. याच्यानंतर बघ भाषेचे प्रकार. आता भाषेचे प्रकार कोणते रे? भाषेमध्ये आता सगळ्यात पहिले भाषेचे प्रकार, याच्यावर प्रश्न येतात पेपरला. मग तुला आता भाषेचा उगम आहे, भाषेचा इतिहास आहे, भाषेचे प्रकार आहे. इथं बघ भाषेचे वर्गीकरण, इथं काय अभिजात भाषा, आणि इथं काय आहे लिपी, व्याकरण. आता बघ तुला सांगतो आता भाषा म्हणजे काय, व्यवस्थित लक्ष दे. इथं आपल्याला पहिले भाषा बघावी लागेल, बरोबर आहे का? मग तुला भाषेचे प्रकार समजतील. मग बघ भाषा म्हणजे काय, भाषा म्हणजे काय, बरोबर आहे का? आता आपण बघितलं की आपल्या मराठी भाषेचा उगम हा कुठून झाला, संस्कृत भाषेपासून. मग हा जो भाषा आहे आपली, बघा भाषा म्हणजे काय रे की विचार व्यक्त करण्याचे साधन. आता ही एक व्याख्या आहे व्याकरणकारांनी लिहिलेली, आपण पेपरामध्ये आतापर्यंत भरपूर वेळेस विचारली गेलेली व्याख्या आहे. तर आपल्याला बघ भाषा शब्द हा आता संस्कृत व्याकरण आहे. व्याकरण कोणतं आहे? संस्कृत व्याकरण. संस्कृत भाषेपासून व प्राकृत भाषेपासूनच याची काय झाली, निर्मिती झाली आहे. तर भाषा हा शब्द काय रे, भाष्य धातूपासून बनलेला शब्द आहे. भाषा हा शब्द भाष्य धातूपासून बनला. आणि भाष्य म्हणजेच काय, बोलणे. भाष्य म्हणजे काय होतं, बोलणे होतं. भाष्य म्हणजे काय, बोलणे. भाष्य म्हणजे बोलण्याचा व्यवहार करणे. मग आपण याला म्हणतो भाषा. मग बोलणे म्हणजे भाषा का? आपण बोलतोय, मग बोलणे म्हणजेच भाषा का? नेमकं भाषा म्हणजे काय, या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचं आहे. महत्वाचं की भाषा या घटकावरती आतापर्यंत कोणकोणते प्रश्न पेपरवाल्यांनी विचारले. सगळ्यात पहिले तुला हे पण माहिती पाहिजे, कारण की तू पोलीस भरतीची तयारी करतोय ना, तर शिकत असताना डिटेल असा अभ्यास आपला झालेला पाहिजे. मग तुला भाषा कळली पाहिजे. महत्वाचा मुद्दा आहे आपला की भाषा म्हणजे काय. भाषा म्हणजे फक्त बोलणं आहे का? संस्कृत मधला एक धातू आहे भाष्य, भाष्य म्हणजे बोलणे होतं. मग भाषा म्हणजे फक्त बोलणे होतं का? नाही. तर मग भाषा काय? तर मी जर म्हटलं बोलणे म्हणजे भाषा आहे, म्हणजे बोलणे आपला काय रे, ध्वनी आहे. म्हणजे ध्वनी जर मी वापरला तर हा प्रत्येक ध्वनी आपण भाषेत वापरतो का? बरोबर आहे ना? मग बघ इकडे मी जर वापरला बघ, टरटर आहे, टरटर आहे, खडखड आहे, खडखड आहे, हे पण काय आहे, ध्वनीच आहे ना. बोलणे म्हणजे काय, ध्वनी. भाषा आहे काय रे, ध्वनीमय असते. भाषेचं स्वरूप ध्वनीमय आहे. मग हे टरटर खडखड नावाचे जे ध्वनी आहेत, कारण भाषेतला महत्वाचा घटक आपण ध्वनी म्हणतो. मग हे जे ध्वनी आहे हे भाषेत वापरले जातील का? नाही. आणि आपण जे ध्वनी आता बोलत असताना मी म्हटलं एखादा शब्द आहे, आपण म्हटलं अ, हे वर्ण वापरलं, बरोबर आहे का? अ याचा उच्चार केल्यानंतर हा एक लिहिला वर्ण, हा पण काय झाला, ध्वनीच झाला. मग जे आपण ध्वनी भाषेमध्ये वापरतो यांना आपण वर्ण म्हटलं, बरोबर आहे का? वर्ण म्हटलं. मग इथून आहेत तुमची भाषेची काय रे, घडण म्हणतो आपण त्याला. म्हणजे वर्णापासून अक्षर बनलं, अक्षरापासून शब्द बनला, आणि शब्दापासून मग वाक्य बनलं. मग वाक्याला काय म्हटलं आपण, पूर्ण अर्थाचं बोलणं. म्हणजे ज्या वेळेस मी पूर्ण अर्थाचं बोलतोय, म्हणजे मी बोलतोय तुम्ही ऐकताय,
बरोबर आहे का? म्हणजे बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजेच भाषा म्हटलं आपण. आणि भाषा शब्दाची निर्मिती कुठून झाली रे? भाष्य ह्या धातूपासून. मग याच्यात आपल्याला शिकायचं की या भाषेचे महत्वाचे जे प्रकार आहेत, बरोबर आहे का? भाषेमध्ये बघ, एक घटक आहे बोलणे, दुसरा घटक कोणता? लिहिणे. कोणता आहे? लिहिणे आहे, लिहिणे. मग या भाषेचे दोन घटक आहे, बरोबर आहे का? याच्याहूनच पुढे प्रकार पडलेत भाषेचे. कोणते? मग इथं जर मी म्हटलं नैसर्गिक स्वरूपाची भाषा आणि कृत्रिम स्वरूपाची भाषा. मग आता ही भाषा तुला सांगतो काय, याच्यावरती पेपरमध्ये प्रश्न येतो की भाषेचे प्रकार किती. असा पोलीस भरतीमध्ये मागच्या वर्षी सुद्धा प्रश्न हा विचारण्यात आला की भाषेचे प्रकार दोन आहे. पहिला आहे नैसर्गिक आणि दुसरा आहे कृत्रिम. असे भाषेचे दोन प्रकार पडतात. नैसर्गिक भाषा म्हणजेच स्वाभाविक भाषा आणि कृत्रिम भाषा म्हणजे सांकेतिक भाषा. नेमकं नैसर्गिक भाषा म्हणजेच काय म्हटलं मी? स्वाभाविक भाषा. माझं तुला माहिती पाहिजे स्वाभाविक नेमकं काय, की स्वभावाने. मी जर म्हटलं जन्मजात आहे, एखादं लहान बाळ आहे, त्याला सांगावं लागणार आहे का तुला असंच बोलायचंय तसंच बोलायचंय? सांगण्याची गरज पडत नाही. म्हणजे मानवाला जन्मजात अवगत असणारी भाषा म्हणजे कोणती? नैसर्गिक भाषा आपण म्हणतो. मग इथं नैसर्गिक भाषेमध्ये बोलणे आहे, हावभाव करणे आहे, नाटक करणे आहे. आता पशु पक्षी आहे, एखादा कावळा आपण म्हटला, कावळ्याला जर म्हटलं काव काव करणे, बरोबर आहे का? काव काव, त्याला सांगितलंय का कोणी काव काव करणे? एखादं कुत्र आहे, भुंकणे, बरोबर आहे का? हे काय झालं? हे त्यांना निसर्ग निर्मित भाषा आहे त्यांची, बरोबर आहे ना? हा, हे जन्मजात अवगत असते. आपण या भाषेला काय म्हटलं? नैसर्गिक भाषा म्हटलं, की ज्या भाषेचा पडताळा करता येत नाही त्या भाषेला आपण काय म्हटलं? नैसर्गिक भाषा. याच्या उलट याच्या आपण उलट जर बघितलं तर कृत्रिम भाषा आहे. या भाषेला मी सांकेतिक भाषा म्हटलं. मग सांकेतिक भाषा म्हणजे काय? की जी भाषा संकेतांनी दर्शवलेली असते, ज्याच्यामध्ये अक्षर आहे, चिन्ह आहे, खुणा आहेत, याला आपण कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा म्हणू शकतो. म्हणजे भाषेचे प्रकार तुला बघायचे, या घटकाचा सुद्धा डिटेल अभ्यास करायचा, कारण की याच्यावर सुद्धा प्रश्न पेपरमध्ये विचारले जातात. भाषेचे प्रकार आहेत मित्रा दोन याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे भाषेचे वर्गीकरण. आता भाषेचे वर्गीकरण काय? की भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये 1652 भाषा बोलल्या जातात, बरोबर आहे का? संपूर्ण भाषामध्ये बघा, संपूर्ण भारतामध्ये किती भाषा बोलल्या जातात रे? 1652 भाषा बोलल्या जातात. मग या 1652 भाषांपैकी सर्वात प्राचीन भाषा जर म्हटली कोणती आहे? तमिळ आहे. भारतातील सर्वात जुनी भाषा कोणती आहे? तमिळ आहे. भारतातील अजून दुसरी जुनी भाषा जर म्हटली कोणती आहे रे? संस्कृत आहे. बघ, कोणती आहे? तमिळ. कोणती आहे? संस्कृत. यांना मी जुन्या भाषा म्हटल्या. कोणत्या? जुन्या म्हणजे प्राचीन भाषा, बरोबर आहे का? हा, आता हे सुरुवातीचे प्राचीन भाषा आहेत. या जुन्या भाषा सांगितल्यानंतर आता मी तुला सांगतो की राज्यभाषा ज्या म्हणतो आपण, भारतातील राज्य व्यवहाराच्या, संघ राज्याच्या व्यवहाराच्या ज्या भाषा आहेत, ह्या भाषा कोणत्या आहेत? हिंदी व इंग्रजी. हिंदी व इंग्रजी. हिंदी व इंग्रजी ह्या भारतीय संघ राज्याच्या राज्य व्यवहाराच्या भाषा मानल्या जातात. मी काय सांगतोय पॉइंट व्यवस्थित लक्ष द्या. आपलं काय चालू आहे? भाषेचे वर्गीकरण कशा प्रकारे केले रे? संपूर्ण भारतातील 1652 भाषांपैकी याच्यातील जुन्या भाषा, याच्यामधल्या संघ राज्य व्यवहाराच्या भाषा, ह्या पण तुला माहिती पाहिजे या भाषा. आणि संविधानाने अधिकृत सांगितलेल्या भाषा किती रे? 8 भाषा सांगितल्यात, बरोबर आहे का? 8 नाही, 8 परिशिष्टामध्ये 8व्या परिशिष्टात, 8व्या परिशिष्टामध्ये संविधानातील परिशिष्ट 8 याच्यामध्ये किती भाषा सांगितल्यात? 22 भाषा सांगितल्यात. किती सांगितल्यात रे? 22. म्हणजे या संविधानाने अधिकृत केलेल्या भाषा आहेत. आता याच्या पुढे जातो. मग याच्यामध्ये ह्या झाल्या अधिकृत भाषा, ह्या झाल्या संघ राज्य व्यवहाराच्या भाषा, याच्यामध्ये ह्या झाल्या जुन्या भाषा. याच्या पुढे आता या 1652 भाषांपैकी भाषेचे गट कशा प्रकारे पाडलेत बघ. भाषेचे 2 गट पाडले. पहिला गट आहे इंडो युरोपियन, युरोपियन, आणि दुसरा गट आहे इथं द्रविडियन गट, द्रविडियन गट. मग भारतामध्ये आता इंडो युरोपियन गट नेमका कोणता आणि द्रविडियन गट कोणता? मग या गटामध्ये येणाऱ्या भाषा आपण म्हणतो की इंडो युरोपियन गट म्हणजे की आर्यन भारतात आले. आर्य भारतात आले का? आले. यालाच आपण काय म्हणतो रे? इंडो युरोपियन गटाला म्हणजे इंडस कल्चर जे आहेत, भारतीय संस्कृती, इथं आपण जे म्हणतो आर्यन भाषा गट, यालाच काय म्हणतात? आर्यन भाषा गट. याच्यावरती तुला पेपरामध्ये प्रश्न येतो की आर्यन भाषा गटामध्ये एकूण किती भाषा बोलल्या
जातात. म्हणजे भाषेचे वर्गीकरण सगळ्यात पहिले तुला माहिती पाहिजे. भाषेचे वर्गीकरण काय की संपूर्ण भारतातील ज्या भाषा आहेत या भाषेचे दोन गट पाडलेत. याच्यामध्ये पहिला कोणता? इंडो युरोपियन गट. दुसरा कोणता? द्रविडियन गट, म्हणजे दक्षिण भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत. मग या दक्षिण भारतातल्या भाषा कोणत्या हे आपल्याला माहिती पाहिजे. इंडो युरोपियन गटातील भाषा आपल्याला माहिती पाहिजे. प्रामुख्याने बघा आता या गटामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा ज्या आहेत ह्या 74% बोलल्या जातात. कोणत्या? इंडो युरोपियन गटामधल्या. त्याच्यानंतर दक्षिण भारतात बोलल्या जाणाऱ्या ह्या ज्या भाषा आहेत ह्या 24% बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत आणि इतर ज्या भाषा आहेत त्या 2% भाषा बोलल्या जातात. मग याच्यावर प्रश्न तुला विचारला जातो की द्रविडियन गटातील भाषा आहेत. पेपरला जर प्रश्न आला 4 ऑप्शन पैकी विचारतात, एक भाषा आहेत बघा 4 भाषा विचारतील, त्याच्यापैकी एक वेगळी भाषा घेतील आणि याच्यात विचारतील की द्रविडियन गटातील भाषा कोणती. बरोबर आहे का? या गटावरती प्रश्न येतो. आर्यन गटातील भाषा कोणत्या. बरोबर आहे का? हे भाषेचे 2 गट झाले. म्हणजे तुला अभ्यास करताना इथला डीप करायचा आहे. बरोबर आहे का? म्हणजे इथपर्यंत तुला डीप लेवलला अभ्यास करायचा आहे. आता हा झाला तुझा भाषेचा गट झाला. याच्यानंतर आता महत्वाचा सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे अभिजात भाषा. कोणता? अभिजात भाषा. आता अभिजात भाषा काय तुला डिटेल सांगतो, लक्ष दे. सगळ्यात पहिले अभिजात भाषा म्हणजे काय? म्हणजे अभिजात म्हणजे काय रे? जी भाषा, लक्ष दे व्यवस्थित, अभिजात म्हणजे काय की जी भाषा दर्जेदार आहे. कशी आहे? दर्जेदार. जी भाषा कुलीन आहे, जी भाषा उच्च दर्जाची आहे, उच्च स्वरूपाची आहे. बरोबर आहे का? हा. मग याच्यामध्ये लक्ष दे की जी भाषा, आता आपली भाषा कोणती आहे? मराठी भाषा. बरोबर आहे का? पूर्वीच्या प्राचीन भाषा कोणत्या आहे? संस्कृत आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, कानडी आहे, मल्याळम आहे. या प्राचीन भाषा झाल्या दक्षिण भारतातल्या. आता गटानुसार याच्यानंतर अभिजात भाषा म्हणजे काय? महत्वाचा घटक या व्यवस्थित याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले गेलेत. अभिजात भाषा म्हणजे काय की जी भाषा बघ दर्जेदार आहे, जी भाषा कुलीन आहे, जी भाषा उच्च आहे. भाषा लक्षात येत आहे का? याच्यामध्ये मी जर म्हणलं ज्या भाषेचे साहित्य उच्च दर्जाचे आहे, उच्च दर्जाचे आहे, त्या भाषेला काय म्हटलं आपण? अभिजात भाषा. आता बघ अभिजात भाषेसाठी, अभिजात कळलं का? अभिजात भाषेसाठी केंद्र सरकारचे निकष आहे. केंद्र सरकारचे निकष आहे. बरोबर आहे का? मग केंद्र सरकार निकष ठरवतं की कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. मग निकष बघ कोणते आहेत. मग निकष इथं केंद्र सरकार सांगतं. हा प्रश्न घटक फार महत्वाचा आहे. याच्यामध्ये प्रत्येक पॉइंटवर प्रश्न विचारला गेला पेपरमध्ये. महत्वाचा घटक आहे की केंद्र सरकारने अभिजात भाषेसाठी निकष सांगितले की कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. बरोबर आहे का? मग याच्यामध्ये निकष आहे की ती भाषा सर्वात पहिले बघा 1500 ते 2000 वर्ष पूर्वीची असावी. सर्वात पहिले काय की जी भाषा 1500 ते 2000 वर्ष काय रे जुनी आहे. जुनी आहे. जुनी कशी? जुनी कशी आहे? प्राचीन आहे. कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटतो की जी भाषा 1500 ते 2000 वर्षापूर्वीची आहे, जुनी आहे, प्राचीन आहे, या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटतो. याच्यामध्ये ज्या भाषेचे बघा आता ऐतिहासिक व लिखित स्वरूपाचे काय रे पुरावे असले पाहिजे. काय असले पाहिजे? पुरावे असले पाहिजे. याच्यानंतर भाषे, आता प्राचीन काळातली जी भाषा आहेत म्हणजे भाषेचं प्राचीन रूप आणि भाषेचं आधुनिक रूप या दोघी रूपांचा काय असला पाहिजे? संबंध असला पाहिजे. तेव्हा केंद्र सरकार भाषेला काय करतं? अभिजात भाषेचा दर्जा देतं. मग याच्यामध्ये आता किती भाषांना, आता प्रश्न तुला बघ अभ्यास किती घटकांचा करायचा याच्यामध्ये अजून. आता झालं अभिजात भाषा कळाली, याच्यानंतर तुला अभिजात भाषा कळाली, त्याच्यानंतर केंद्र सरकारने या अभिजात भाषेसाठी ठरवलेले निकष कळाले. याच्या पुढे जातो की अभिजात भाषा. आता एकूण अभिजात भाषा किती आहे हे तुला माहिती पाहिजे की किती भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मग एकूण किती बघ, एकूण अभिजात भाषा आहे 11. एकूण अभिजात भाषा किती आहे? 11. म्हणजे पूर्वी किती भेटले होते रे? पूर्वी 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता आणि 2024 मध्ये म्हणजे आता किती भेटला रे? 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याच्यामध्ये आपली मराठी आहे. बरोबर आहे का? 2024 मध्ये मराठी भाषेसोबत
मराठी भाषेसोबत आपण जर म्हटलं मराठी आहे, पाली आहे, इथं बंगाली आहे, आसामी आहे आणि प्राकृत भाषा आहे, या भाषांना 2024 मध्ये काय भेटला? अभिजात भाषेचा दर्जा भेटला. कधी भेटला रे? 3 ऑक्टोबर 2024 ला. मग या अभिजात भाषेसाठी हा पॉइंट विचारला जातो. आणि पूर्वीच्या 6 कोणत्या? इथं तमिळ आहे, संस्कृत आहे, तेलुगू आहे, कानडी आहे, मल्याळम आहे आणि उडिया आहे. या 6 आणि ह्या 5 किती आहे? 11 भाषा आहेत. बरोबर आहे ना? भाषा कळाल्या. याच्यासाठी बघ, आता आपल्या या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अभिजात भाषेचा दर्जा आपल्या मराठी भाषेला भेटला पाहिजे. याच्यासाठी काय झालं होतं? एक समिती नेमण्यात आली होती. ती समिती होती रंगनाथ पठारे. रंगनाथ पठारे नावाची समिती होती. याच्यावर सुद्धा पेपरला प्रश्न आलेला आहे की ही 2012 ची समिती होती. 2012 ला नेमण्यात आली. 2013 ला या समितीचा अहवाल देण्यात आला होता. ही समिती आपल्या मराठी भाषेसाठी होती. बरोबर आहे का? ही समिती नेमण्यात आली. याच्यानंतर हा अभिजात भाषेचा पूर्ण पॉइंट झाला. म्हणजे तुला अभिजात भाषा जर म्हटलं तर एवढं डिटेल माहिती पाहिजे, तेव्हाच तू पेपरला सोडवणार आहे प्रश्न. बरोबर आहे का? याच्यावरती आपल्याला जे सराव घ्यायचा, याच्यावरती आलेले आतापर्यंतचे आपण प्रश्न घेऊन एवढ्या डिटेल स्वरूपामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे? सराव घ्यायचा आहे. चला तर तुला आता पुढचा पॉइंट सांगतो. बघ, अभिजात भाषा झाला. त्याच्यानंतर आहे लिपी आणि व्याकरण. आता आपण भाषा बघितली. बरोबर आहे का? भाषेमध्ये बघितलं आपण. भाषेत काय घटक आहे रे? बोलणे. भाषेत फक्त बोलणेच आहे का? फक्त बोलतोय. मग भाषेमध्ये लिहिणे सुद्धा महत्वाचं आहे. काय? लिहिणे सुद्धा महत्वाचं आहे. मग याच्यासाठी काय रे? लिपी. महत्वाचा घटक कोणता? तर लिपी महत्वाची आहे. मग लिहिण्यासाठी लिपी म्हणजे लिपी हा शब्द जो आहे व्याकरणामध्ये बघ, लिप या धातूपासून रूढ झाला. बरोबर आहे का? म्हणजे लिप या संस्कृत धातूपासून लिपी हा शब्द बनला. आणि लिप म्हणजे काय? आता भाषामध्ये आपण बघितलं की भाष्य या धातूपासून भाषा शब्द बनला. आणि भाष्य म्हणजे बोलणे, बोलण्याचा व्यवहार करणे. लिपी म्हणजे काय रे? लिहिणे का? बघ, इथं लिप म्हणजे लिहिणे नाही, लिप म्हणजे लिपणे या शब्दाचा अर्थ. लिप म्हणजे माखणे, लिप म्हणजे सारवणे. बरोबर आहे का? म्हणजे पूर्वी होती लिपी जे होते पूर्वी काळामध्ये, प्राचीन काळामध्ये लिपी डायरेक्ट मानवाला अवगत झाली का? जशी भाषा मानव बोलू लागला, सुरुवातीला मानव बोलत होता पण लिपी अवगत नव्हती. बरोबर आहे? लिपी डायरेक्ट तो लिहू लागला का? आपली जी आपण देवनागरी लिपी म्हणतो मराठी भाषेची, ही त्याला डायरेक्ट अवगत झाली का? नाही. पूर्वी चित्रलिपी होती. सर्वात पहिले चित्रांमधून लेखन सांगत होते. बरोबर आहे का? म्हणजे चित्रलिपी आपण त्याला म्हणत होतो. त्याच्यानंतर मग शिलालेखावरती लिहायला लागले, शिलालेखावरती लेखन करू लागले. याच्यानंतर मग लिपी अवगत झाली. मग प्राचीन लिप्या भारतातल्या आपल्याला याच्यामध्ये शिकायच्या आहेत की भारतातील ज्या प्रमुख प्राचीन लिपी आहेत या कोणत्या आहेत? ब्राह्मी लिपी. या कोणत्या आहेत रे? प्राचीन प्रमुख जर म्हटली तर खरोष्टी लिपी. आणि आता बघा, ब्राह्मी आणि खरोष्टी ह्या प्राचीन लिप्या झाल्यात. याच्यामध्ये महत्वाची लिपी कोणती आहे? तर भारतामधील सर्व लिपींची जननी म्हणजे ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपी, या ब्राह्मी लिपीचं प्रोडक्ट संपूर्ण भारतामध्ये पसरलेलं आहे. म्हणजे या लिपींची आपण जी आता आपली लिपी कोणती आहे? मराठी भाषेची देवनागरी लिपी. मग तुला महत्वाचं माहिती पाहिजे की भारतातील प्रमुख लिपी कोणती आहे? ब्राह्मी. मग या ब्राह्मी लिपीचा विस्तार भारतामध्ये झालेला आहे. उत्तर भारतामध्ये बोलली जाणारी लिपी वेगळी आणि दक्षिण भारतामध्ये हिचा विस्तार झालेला आहे. याच्यानंतर नागरी आहे आणि शारदा गट आहे. याच्यामध्ये जो नागरीचा गट आहे याच्यामध्ये पश्चिम भागात बोलला जाणारा गट वेगळा आणि पूर्व भागात बोलला जाणारा गट वेगळा. मग जो पश्चिम भागातला गट आहे तो आपल्या मराठी भाषेचा, म्हणजे जी आपली मराठी भाषा कोणत्या लिपीत बोलली जाते रे? कोणत्या लिपीत लिहिली जाते? कोणत्या लिपीत लिहिली जाते? देवनागरी. देवनागरी लिपी. मग तुला लिप्या विचारतात, प्रमुख लिपी. मग लिपीमध्ये काय येतं? तर आपल्या मराठी भाषेची लिपी तुला विचारली जाईल. कोणती? देवनागरी. तुला माहिती पाहिजे या लिपीचा उगम कोणत्या भाषेपासून झाला? बरोबर आहे का? या लिपीचा उगम कोणत्या भाषेपासून झाला? या लिपीची वैशिष्ट्ये विचारतात, या लिपीचं लेखन विचारतात. हे सगळ्या गोष्टी पेपरला आतापर्यंत आलेल्या आहेत की देवनागरी लिपी, देवनागरी हे नाव आर्यांच्या वास्तव्यावरून आलं, हिचा उगम ब्राह्मी लिपीपासून झाला. याच्यानंतर या लिपीमध्ये, आता देवनागरी लिपीमध्ये लेखन करताना आपण डावीकडून उजवीकडे लेखन करतो आणि एकाखाली एक ही लिपी लिहिली जाते. याच्यामध्ये महत्वाचा घटक, या लिपीचे वैशिष्ट्य काय? की देवनागरी लिपी ज्यावेळेस आपण लिहितो, लिहिल्यानंतर
याच्यामध्ये आपण शब्दावरती काय रेष देतो, एक रेष, बरोबर आहे का? या रेषेला आपण काय म्हणतो, शिरोरेषा. ही देवनागरी लिपी शिकायची तुला. म्हणजे याच्यामध्ये पूर्ण प्रश्न विचारले जातील, लेखन विचारले जाईल, वैशिष्ट्य विचारले जातील. देवनागरी लिपीबद्दल संपूर्ण अभ्यास झालेला पाहिजे, कारण ही आपल्या भाषेची काय लिपी आहे. नंतर तुला विचारले जातं देवनागरी लिपीमध्ये येणाऱ्या भाषा किती, बरोबर आहे का? हा महत्वाचा पॉइंट आहे. देवनागरी लिपीमध्ये येणाऱ्या भाषा, याच्यामध्ये देवनागरी लिपी आदर्श लिपी मानण्याचं कारण सांगा. बघा आतापर्यंत मागच्या प्रश्नपत्रिका उघडून बघा, याच्यामध्ये तुम्हाला एवढे सगळेचे सगळे घटक पेपरमध्ये सापडतील. मग आपल्याला आपल्या बॅच मध्ये हेच दर्जेदार घ्यायचं विश्लेषण, की याच्यावर आतापर्यंत किती प्रश्न विचारल्या गेले, आणि तुला अभ्यास करताना एवढं डिटेल माहितीच पाहिजे, हे तुला जमलंच पाहिजे. आलं का लक्षात? आता महत्वाचा घटक बघ काय, तर लिपी कळाली का? लिप्यामध्ये बघ, आता आदर्श लिपी आहे, इथं मोडी लिपी आहे, या सगळ्या काय झाल्या? चला समजला का एवढा घटक? आता याच्यामध्ये जो घटक दिलाय पूर्ण, शेवटचा घटक कोणता आहे? व्याकरण. मग आपण कोणतं शिकणार आहोत? बघा, मराठी भाषेचं काय शिकणार आहोत आपण? व्याकरण शिकणार आहोत. तर चला आता पुढचा जो टॉपिक आहे आपला, पुढचा टॉपिक बघू. याच्यामध्ये महत्वाचा टॉपिक म्हणजे पुढचा आहे वर्ण विचार. कोणता आहे? वर्ण विचार. मग वर्ण विचारामध्ये आपल्याला काय शिकायचं रे? वर्णमाला सगळ्यात पहिले. म्हणजे वर्ण विचार म्हणजे आपण समजून घेऊ की वर्णाचा संपूर्णपणे केलेला जो अभ्यास आहे, बरोबर आहे का? वर्णांचा आपल्याला काय करायचा, इथं संपूर्णपणे डिटेल स्वरूपामध्ये अभ्यास करायचा, म्हणजेच वर्ण विचार. मग याच्यात काय शिकायचं रे? वर्णमाला. काय शिकायचं? वर्णमाला. मग वर्णमाला शिकत असताना बघ, आता वर्णमालेमध्ये महत्वाचे घटक कोणते आणि कोणकोणत्या घटकावरती पेपरामध्ये प्रश्न विचारल्या जातो. मग याच्यावरती, याच्यापूर्वी काय शिकायचं तुला? सगळ्यात पहिले तुला घटक माहिती पाहिजे, बरोबर आहे ना? हा, तर इथं वर्णमाला आहे. याच्यानंतर वर्णमालेचे प्रकार, म्हणजे वर्णमालेचे प्रकार किती पडतात, या प्रकारांवरती आतापर्यंत प्रश्न विचारले जातात. प्रकार आहेत बघ, वर्णमालेमध्ये स्वर आहेत, बरोबर आहे का? वर्णमालेमध्ये स्वरादी आहेत, वर्णमालेमध्ये व्यंजन आहेत. काय हे? व्यंजन. म्हणजे इथं स्वर आहे, एकूण स्वर किती? 14, आणि स्वरादी किती आहे रे? 2, आणि व्यंजन किती आहे? 34. याचा आपल्याला डिटेल अभ्यास करायचा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये अजून एक प्रश्न स्वरूप येतं वर्णमालेचं, विशेष संयुक्त व्यंजन. हे किती आहेत? 2. म्हणजे एकूण 52 वर्णांचा आपल्याला काय करायचं इथं अभ्यास करताना. सगळ्यात पहिले महत्वाचं तुला वर्णमाला, वर्णमालेमध्ये येणारं स्वरूप, बरोबर आहे का? हा, मग याच्यामध्ये स्वर किती, स्वरादी किती, व्यंजन किती, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला डिटेल स्वरूपात अभ्यास करायचा. वर्णमालेमध्ये तुला वर्णमालेचे लेखन, वर्णमालेमध्ये वर्णमालेचे लेखन आणि उच्चारण शिकायचं, बरोबर आहे का? उच्चारण म्हणजे आपण जे वर्ण शिकणार आहोत, इथं स्वर आहे, इथं स्वरादी आहे, इथं व्यंजन आहे. आता हे स्वरूप झालं, बरोबर आहे का? याचं उच्चार स्थान बघायचं आपल्याला, की इथं जर मी म्हटलं स्वर, आता याचं उच्चार स्थान जर आपण म्हटलं कोणतं येतं रे? कंठ, बरोबर आहे का? उच्चार स्थान शिकताना या उच्चारानुसार वर्णमालेचे प्रकार पडतात 9, आणि स्वरूपानुसार वर्णमालेचे प्रकार हे 3 आहेत, बरोबर आहे ना? हा, याच्यामध्ये वर्णमालेचं लेखन आहे, की वर्णमालेमध्ये एखादा व्यंजन आहे, व्यंजन लिहित असताना आपण जर म्हटलं की इथं क लिहिला, आता क काय झाला रे? हा मध्ये दंड आहे, त्याच्यानंतर आपण हा क अशा स्वरूपात लिहितो, याला म्हणतात आपण मध्ये दंड असलेले. नंतर इथं बघा शेवटी दंड असलेले, म्हणजे अशा प्रकारे हे वर्णमालेचं लेखन आहे. म्हणजे इथं व्यंजनांचा लेखाकार येतो, स्वरांचा लेखाकार येतो. या प्रकारे आपल्याला वर्णमालेत इथं आपल्याला लेखन प्रकार शिकायचा, वर्णमालेमध्ये उच्चारण शिकायचं. काय? वर्णमालेचा उच्चार. याच्यानंतर वर्णमालेत तुला अक्षर शिकायचं, कारण तू स्वर शिकला, स्वरादी शिकला, व्यंजन शिकला, बरोबर आहे का? इथून अक्षराची निर्मिती कशी होते, कारण की वर्णांपासूनच काय बनतात? अक्षर बनतात. मग तुला अक्षर शिकायचं. नंतर तुला जोडाक्षर शिकायचं, की जोडाक्षराची कन्सेप्ट काय असणार आहे, ज्याच्यामध्ये स्वर आहे, स्वर बघा, ज्याच्यामध्ये व्यंजन आहे, काय? व्यंजन, व्यंजन आणि व्यंजन, प्लस शेवटी ज्याच्यात आपण काय टाकतो? स्वर टाकतो. ही एक कन्सेप्ट आहे. अजून जर म्हटलं बघ, इथं व्यंजन प्लस व्यंजन, व्यंजन प्लस व्यंजन प्लस स्वर, याला आपण काय म्हणतो? जोडाक्षर. आणि अक्षराला काय म्हणतात रे? इथं मी जर म्हटलं एक व्यंजन घेतलं आपण, व्यंजन प्लस स्वर, अक्षर. अक्षर की जे कधीही नष्ट होत नाही, याला आपण अक्षर म्हटलं. मग इथं तुला अक्षर शिकायचं की वर्णापासून अक्षर कसं बनतं, वर्णापासून जोड अक्षर कसं बनतं. याच्यानंतर
शब्द विश्लेषण म्हणजे वर्णानंतर आता तू अक्षर बनवले, अक्षरापासून तू आता काय बनवशील, शब्द. या शब्दाचं विश्लेषण करताना शब्दामध्ये अक्षर किती आहेत आणि अक्षरांमध्ये वर्ण किती आहेत, या वर्णांमध्ये स्वर किती, स्वरादी किती आणि जोडाक्षर किती, याचा डिटेल स्वरूपामध्ये अभ्यास करायचा. बरोबर आहे का? बघ, आणि शेवटचा पॉइंट म्हणजे अकार विल्हेक्रम. अकार विल्हेक्रम म्हणजे अ पासून तर ज्ञ पर्यंत या वर्णांची काय करायची, आपल्याला मांडणी करायची क्रमानुसार. सगळ्यात पहिले येतील स्वर, नंतर स्वरादी, नंतर व्यंजन आणि विशेष संयुक्त व्यंजन. यांना आपण काय करतो, एखादा शब्द जर आला तर याला अकार विल्हेक्रमानुसार म्हणजे काय रे, क्रमानुसार या शब्दांची मांडणी करणे. अशा स्वरूपामध्ये वर्णमालेचा आपल्याला अभ्यास करताना याच्यामध्ये वर्णमाला म्हणजे वर्णांचाच आपल्याला काय करायचं, संपूर्ण अभ्यास करायचा आहे. वर्णमाला म्हणजेच वर्ण विचार शिकायची तुला. काय वर्ण विचाराचा, व्याकरणातला वर्ण विचार हा भाग येतो एक. व्याकरणातला वर्ण विचार हा काय येतो, एक भाग. म्हणजे कोणतीही भाषा शिकताना तुला इंग्रजी असो मराठी असो कोणतीही भाषा शिकताना सगळ्यात पहिले आपल्याला बेसिक पार्ट जो असतो व्याकरणाचा, जो वर्णांचा आहे, हा शिकावा लागतो. बरोबर आहे का? हेच आपल्याला मराठी व्याकरण मध्ये बघायचं आहे. आणि याच्यावर येणारे जे दर्जेदार स्वरूपाचे प्रश्न आहेत, आपण डिटेल प्रश्न या सगळ्या घटकांवरती घेणार आहोत. चला पुढचं चॅप्टर घेऊया आपण, संधी. आता हा एक वर्ण विचाराचाच एक भाग झाला. बरोबर आहे का? संधी म्हणजे काय की एकत्रित येणारे दोन वर्ण. बरोबर आहे का? हा, एकत्रित येणारे दोन वर्ण आणि त्या दोन वर्णांपासून एक नवीन वर्ण तयार होतो. बरोबर आहे का? या नवीन वर्ण तयार होण्याच्या क्रियेलाच आपण संधी म्हणतो. संधी म्हणजेच काय रे, जोडणे. संधी म्हणजे काय, साधणे. हे तुला माहिती पाहिजे. संधी म्हणजे एकत्र करणे, संधी म्हणजे ऐक्य करणे. बरोबर आहे का? आता ही संधी झाली. मग व्याकरणामध्ये आता बघ, संधीमध्ये कोणकोणते प्रकार आहेत, संधीमध्ये कोणकोणते प्रकार आहेत. आणि व्याकरणातली संधी, आपली ही जी संधी आहेत ही पुलिंगी आहेत. ही तुला माहिती पाहिजे पहिले. आणि जी संधी आहेत आपण म्हणतो ती संधी, ती संधी नाही, ती आपल्या आयुष्यात कधीच आली नाही. कोण, संधी. मग महत्वाचं तुला काय शिकायचं इथं, संधी शिकायची. संधी शिकत असताना आता पेपर मध्ये तुला विचारलं जातं, दोघी प्रकारची संधी येते पेपरला. इथं संस्कृत संधी एक आहे आणि एक आहे मराठीवर आधारित असलेली विशेष संधी, आपण तिला म्हणतो. बरोबर आहे का? मराठीवर आधारित असलेली विशेष संधी. मग संधीमध्ये पेपरला गेल्यावर तुला इथं प्रश्न विचारला जाईल की संधीचे प्रकार किती. म्हणजे मुख्य प्रकार संधीचे तीनच आहे की स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. हे झाले संधीचे तीन प्रकार. मुख्य संधी म्हटली तर इथं तीनच प्रकार येतात संधीचे. कोणते, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. याच्यावर तुला प्रश्न विचारले जातील. म्हणजे संधीमध्ये पेपरला गेल्यावरती पेपरचं स्वरूप आहे बघ, सगळ्यात पहिले संधी ओळखा. हा प्रश्न आहे, संधी ओळखा. म्हणजे याच्यापैकी एखादा शब्द दिलेला जाईल, याच्यापैकी स्वर संधी आहे का, व्यंजन संधी आहे का, विसर्ग संधी आहे. बरोबर आहे का? इथं पूर्वरूप संधी आहे का, पररूप संधी आहे, संधी ओळखा. याच्यानंतर तुला एखादी व्याख्या विचारल्या जाईल पेपरमध्ये. व्याख्यावरती प्रश्न विचारले जातात. तुला व्याख्या सगळ्या संधीच्या पाठ पाहिजे. म्हणजे संधी शिकत असताना संधी दोन प्रकारची आहेत, एक मराठी आणि एक संस्कृत. इथं तुला व्याख्या सुद्धा विचारली जाते. म्हणजे इथं स्वर आहे, संपूर्ण स्वरावर आधारित असलेली संधी. जर व्याख्या म्हटली पेपरला एक स्वरूप बघ की एकत्रित येणारे दोन्ही वर्ण जर स्वर असतील तिला कोणती संधी म्हटली, स्वर संधी. एक कन्सेप्ट तुला माहिती पाहिजे. म्हणजे व्याख्या पेपरला विचारली जाते, प्रकार विचारले जातात. एक आहे प्रश्न संधी ओळखा, दुसरा येतो व्याख्या, त्याच्यानंतर प्रश्न येतो अजून विग्रह करा. कशाचा, शब्दाचा. संधी करा, विग्रह करा, त्याच्यानंतर प्रकार ओळखा, व्याख्या ओळखा. एवढ्या स्वरूपाचे प्रश्न तुला याच्यावर विचारले जातील. मग हा वर्ण विचाराचा एक भाग झाला संधी. संधीमध्ये दोन प्रकार कोणते बघितले आपण, संस्कृत आणि मराठीवर आधारित असलेली संधी. हा आपल्या अभ्यासक्रमाचा एक भाग असेल. बरोबर आहे का? त्याच्यानंतर आता आपण पुढे जाऊ. पुढचा महत्वाचा भाग म्हणजे शब्द विचार. व्याकरण शिकताना दुसरा भाग जो आहे व्याकरणाचा, जो म्हणतो आपण वर्ण विचारानंतर जो भाग आपण शिकतो, दुसरा भाग म्हणजेच शब्द विचार. सगळ्यात पहिले शब्द विचारामध्ये महत्वाचा घटक शब्दांच्या जाती. शब्दांच्या जातीमध्ये आपल्याला बघायचं आहे विकारी शब्द जाती आणि अविकारी शब्द जाती. म्हणजे तुला शब्दाचा अभ्यास पाहिजे. शब्द कसा बनला, हा वर्णापासून बनला. म्हणजे वर्णापासून अक्षर बनतं, अक्षरापासून शब्द बनतो. ह्या भाषेची काय झाली घडण आहे आपल्या. बरोबर आहे का? मग हा शब्द बनल्यानंतर हा शब्द वाक्यामध्ये कशा स्वरूपाचं काम करतो. शब्दाला आपण बघा मूळ शब्द म्हणतो.
बरोबर आहे का? हा, आणि मूळ शब्दाला जर प्रत्यय लागला तर या शब्दाला आपण वाक्यात वापरतो त्यावेळेस त्याला पद म्हणतात. शब्द तुला कळला पाहिजे की हा शब्द आहेत, मूळ शब्द आहेत. सगळ्याच भाषेमध्ये मूळ शब्द वापरलेत का? नाही. वाक्य बनवत असताना आपल्याला त्या शब्दामध्ये बदल करावा लागला आणि तो शब्द जर तुला वाक्यात वापरावा लागला तर त्याला पद म्हणावं लागलं. बरोबर आहे ना? मग हा वाक्यानुसार याच्यात आता बदल झाला. मग शब्दाला प्रत्यय लागला, शब्दाच्या मूळ रूपात काय झाला? बदल झाला. या शब्दाला आपण काय म्हटलं? विकृती. आणि मूळ शब्दालाच व्याकरणात काय म्हणतात रे? प्रकृती. हे शब्दामध्ये काय रे? मूळ शब्द आणि शब्दात झालेला बदल आहे. मग हा शब्द ज्यावेळेस आपण वाक्यात वापरतो, वाक्यामध्ये त्याच्या शब्दाच्या स्थानावरून, त्याच्या कार्यावरून आणि स्थानावरून त्याच्या काय पडल्यात? जाती पडल्यात. आणि मग तुला येतात पेपरमध्ये शब्दाच्या जाती किती? 8. शब्द हा वेगवेगळ्या वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कार्य करतो. म्हणजे हा 8 प्रकारे कार्य करतो. मग शब्दांच्या जाती किती रे? 8. आणि शब्द जातीचे प्रकार किती? ते आहेत 2. पहिला प्रकार आहेत विकारी शब्द जाती आणि दुसरा प्रकार आहेत अविकारी शब्द जाती. हा आपल्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. त्याच्या पहिले तुम्हाला शब्दांची जाती सांगण्याचे पहिले हे 2 टॉपिक सांगतो, मग शब्दांची जाती डिटेल मध्ये सांगतो. बघा, आपण इथं शब्द विचारामध्ये अजून एक आपल्याला काय शिकायचं की शब्द शक्ती. आता हे स्थान सांगितलं की शब्दाच्या स्थानावरून आणि त्याच्या कार्यावरून पडणाऱ्या म्हणजे शब्दाच्या जाती पडल्यात. बरोबर आहे का? आणि हा शब्द त्याच्या अंगी बघा शक्ती प्रकट करणे. शब्द काय करतो? त्याच्या अंगी शक्ती प्रकट करतो. मग याला काय म्हटलं? त्याच्यावरून शब्द शक्ती. याच्यामध्ये तुम्हाला पेपरला येतात अभिधा, व्यंजना आणि लक्षणा. याच्यात महत्वाचा घटक अजून काय शिकायचा आहे? रस आणि काव्यगुण. हे महत्वाचे चॅप्टर झाले. याच्यानंतर बघ शब्द सिद्धी. आता शब्द आहेत आपण बघितलं. शब्दसिद्धी काय रे? की तत्सम शब्द म्हणजे आता आपली भाषा कोणती? मराठी. मग मराठी भाषेमध्ये जर संस्कृत मधून शब्द आले तर तत्सम शब्द. जसेच्या तसे संस्कृत मधून मराठी भाषेत येताना त्या शब्दामध्ये कोणताही बदल होत नाही. याला आपण काय म्हटलं? तत्सम शब्द. कारण की मराठी भाषा ही सेपरेट याच्यामध्ये स्पेशल शब्द आहेत का मराठीतले? नाही. या मराठी भाषेमध्ये सर्वात जास्त शब्द आले संस्कृत भाषेपासून. कारण की आपल्या भाषेचा उगमच संस्कृत पासून आहे. त्याच्यानंतर इंग्रजीतून आले, त्याच्यानंतर फारसी मधून आले, पोर्तुगीज मधून आले. या सर्व भाषांपासून आपली भाषा काय झाली? सर्वसंपन्न झाली. म्हणजे संस्कृत म्हणून जसेच्या तसे मराठीत येणे तत्सम शब्द, आणि संस्कृत म्हणून मराठीत येताना त्या शब्दात बदल होणे म्हणजे कोणते शब्द? तद्भव शब्द. बघ, आणि आपल्या मराठीतले शब्द देशी. बरोबर आहे का? देशी शब्द. त्याच्यानंतर परभाषीय शब्द. कोणते शब्द आहे? परभाषीय शब्द म्हणजे जे इतर भाषांमधून मराठीत आले. या सगळ्या शब्दांचा अभ्यास आपल्याला शब्द विचार या घटकामध्ये करायचा आहे. म्हणजे महत्वाचा घटक. याच्यानंतर बघ, हे कळलं असेल बघ, आणि हे कळलं असेल तर आता तुला सांगतो शब्दांच्या जाती कोणत्या. आलं का लक्षात? बघ आता चला तर आता आपण घेऊ शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती हा महत्वाचा घटक आहे वर्ण विचारामधला. बघा, याच्यामध्ये शब्दांच्या जातीत आपल्याला काय बघायचं? शब्दांच्या जातीमध्ये आहे नाम. नाम ही शब्दांच्या जातीतली पहिली विकारी जात. चला तर नामामध्ये बघू. नामात काय येणार रे? नामाचे प्रकार: सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. त्याच्यानंतर नामाचे वर्गीकरण 2 प्रकारे केले जाते. पहिला आहे सिद्ध नामे, दुसरा आहे साधित नामे. बरोबर आहे का? त्याच्यानंतर नामाची ओळख. नामाची ओळख तुला करता आली पाहिजे. बघा, त्याच्या नामाची ओळख करताना दिलेल्या वाक्यातील नाम कोणतं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. जसं आपण म्हणतो दिलेल्या वाक्यातील कर्ता नाम असतं, दिलेल्या वाक्यातील कर्म नाम असतं. बरोबर आहे का? हे नामाची ओळख तुला करता आली पाहिजे. याच्यामध्ये महत्वाचा घटक नामाचे उपयोग. नामाचे उपयोग. आता नामाचे उपयोग काय की आपल्याला माहितीये नामाचे प्रकार किती आहे? 3. लक्ष दे, नामाचे प्रकार किती आहे? 3. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. याच्यामध्ये सामान्य नाम, सामान्य नामाचा उपयोग हा विशेष नामासारखा करता येतो. बरोबर आहे का? विशेष नामाचा उपयोग हा सामान्य नामासारखा करता येतो. म्हणजे विशेष नामाचे जर अनेक वचन झाले
तर सामान्य नाम करता येते आणि सामान्य नामाचा विशेष नामासारखा उपयोग करताना त्याला विशेष आपण काय करतो व्यक्तिवाचक म्हणतो आपण विशेष नामाला। इथं विशेष नाम म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, वस्तूला, पदार्थाला, प्राण्याला, ठिकाणाला दिलेले नाव। म्हणजे काय सामान्य नाव लिहिताना इथं घटक आपल्याला एकच दाखवायचा आहे, बरोबर आहे का? हे आपले उपयोग झाले, हे नामाचे उपयोग तुला शिकायचे, याच्यावर प्रश्न येतो। महत्वाचं काय तर शब्दांच्या जातीतली पहिली ही महत्वाची आणि सर्वात मोठी विकारी जात म्हणजे नाम होती। नामामध्ये सामान्य, विशेष आणि भाववाचक नाम हे महत्वाचे याच्यातले घटक होते। हा आपल्या अभ्यासक्रमाचा एक भाग आहे। याच्यामध्ये महत्वाचा म्हणजे नामाला होणारे आता 3 विकार आहेत। याच्यामध्ये पहिला विकार नामाचा लिंग विचार। कोणता आहे? नामाचा लिंग विचार। याच्यामध्ये बघ लिंग विचार म्हणजेच काय रे? हे लिंग नामाचं स्वरूप दर्शवतं। लिंग काय करतं? नामाचं स्वरूप दर्शवतं। नाम कोणत्या प्रकारचं आहे? नाम पुल्लिंगी आहे की नाम स्त्रीलिंगी आहे का नाम नपुंसकलिंगी आहे? म्हणजे ज्या नामातून पुरुषत्वाचा बोध होतो त्याला पुल्लिंगी नाम म्हणतात। ज्या नामातून स्त्रीत्वाचा बोध होतो त्याला स्त्रीलिंगी नाम म्हणतात। आणि ज्या नामातून पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी अशा दोघीही नामाचा बोध होत नाही त्याला म्हणतात नपुंसकलिंगी नाम। कळतंय काय? हा नामाला होणारा विकार आहे। मग नामाला होणारा विकार आहे याच्यामध्ये आपल्याला बघायचं, याच्यामध्ये पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी। पुल्लिंगीसाठी आपण तो वापरतो, स्त्रीलिंगीसाठी ती आणि नपुंसकलिंगीसाठी ते याचा वापर करतात। मग पेपर मध्ये गेल्यानंतर तुला प्रश्न कसा येईल? हा एक तुझा अभ्यासक्रमाचा काय महत्वाचा घटक आहे। याच्यावरती पेपरला प्रश्न येतात। नामाला होणारा दुसरा विकार म्हणजे तो होतो वचनाचा, की नामाच्या अंगी संख्या सुचवण्याचा गुणधर्म, की नाम एक आहे का नाम अनेक आहे। एका वस्तूचा जर बोध होत असला तर एक वचन, अनेक वस्तूचा जर नामातून बोध होत असला तर अनेक वचन। याच्यामध्ये बघायचं आपल्याला एक वचन काय, अनेक वचन काय, बरोबर आहे का? त्याच्यानंतर नामाला होणारा पुढचा विकार आहे विभक्ती। बघ नामाचा विभक्ती विचार, याच्यामुळे सुद्धा काय होतं? नामाच्या रूपात बदल होतो। मग विभक्तीमध्ये आपल्याला शिकायचं विभक्ती म्हणजे काय, विभक्तीमध्ये येणारे जे प्रत्यय असतात, इथं तुला प्रत्यय विचारले जातात। एकूण विभक्त्या आहेत, विभक्ती बघा एकूण विभक्त्या 8 आहे। विभक्त्या कोणकोणत्या आहेत? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि इथं सप्तमी आणि संबोधन या विभक्त्या आहेत। आणि या विभक्त्यांना असणारे जे प्रत्यय आहेत एका वचनात आणि अनेक वचनातले, या प्रत्ययावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो। आणि महत्वाचा पॉइंट विभक्तीमध्ये कोणता? तर कारक अर्थ आणि उपपदार्थ। म्हणजे नामा आणि सर्वनामाचा क्रियापदाशी आणि वाक्यातील इतर शब्दांशी येणारा संबंध ज्या विकारांनी दाखवतात याला काय म्हणतात? विभक्ती। बरोबर आहे का? मग शब्दाला शेवटी जोड देणारी चरण प्रत्यय म्हणजेच काय? प्रत्यय। आणि नामा सर्वनामाचा क्रियापदाशी येणारा संबंध म्हणजे कारक अर्थ। याच्यानंतर नामा सर्वनामाचा क्रियापद सोडून इतर शब्दांशी जो संबंध येतो त्याला उपपदार्थ म्हणतात। हे आहे विभक्ती। म्हणजे नामाला किती विकार होतात रे? 3। कोणते बघितले आपण? बघ नाम आहे, नामाला होणारा विकार, नामाला कोणता विकार होतो? लिंग विकार। नंतर वचन विचार, नंतर कोणता होतो? विभक्तीचा सुद्धा विकार होतो। आता हे नामाला होणारे विकार आहे, आपल्याला हे पण पेपरला विचारले जातात। म्हणजे हा आपल्या अभ्यासक्रमाचा महत्वाचा घटक आहे। याच्यानंतर आपल्याला शिकायचं आहे महत्वाचा घटक म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद। दिलेल्या वाक्यामध्ये बघा आता हे काय रे? वाक्य। आपण बघितलं की वाक्य म्हणजे काय? पूर्ण अर्थाचं बोलणं। वाक्य म्हणजे काय रे? शब्द समूहाला जो एक अर्थ प्राप्त होतो, बरोबर आहे का? म्हणजे अर्थपूर्ण शब्द समूहापासून आपण काय करतो? वाक्य तयार करतो, याला आपण वाक्य म्हटलं। मग या वाक्यामधले महत्वाचे घटक आहे, वाक्यामध्ये महत्वाचा घटक कर्ता, वाक्यामध्ये महत्वाचा घटक आहे कर्म आणि वाक्यामध्ये महत्वाचा घटक आहे क्रियापद। वाक्यात जर कर्म नसलं तरी वाक्य होतं। मग याला बघ कर्ता आणि क्रियापद या दोघांना काय म्हटलं? वाक्याचे प्रथमोस्थित, प्रथमोस्थित म्हणतात। मग याच्यात आपल्याला शिकायचं की कर्ता काय, कर्म काय, क्रियापद काय, कर्माचे प्रकार आहेत, कर्म प्रत्यक्ष कर्म कोणतं, अप्रत्यक्ष कर्म कोणतं, द्विकर्म कोणतं, हे प्रकार आपल्याला पेपरला विचारले जातात। बरोबर आहे का? हे आपल्याला माहिती पाहिजे। याच्यानंतर नामाचं सामान्य रूप, आपण नाम बघितलं। नाम
मी जर म्हटलं तुला झाड, हे एक नाम आहे, बरोबर आहे का? नामाच्या प्रकारात आपण नाम शिकलो. आपल्या झाड एक नाम आहे. आता हा एक शब्द आहे, बरोबर आहे का? झाड एक नाम आहे. आता या नामाला जर प्रत्यय लागला, इथं मी म्हटलं झाडाला, झाडाला, म्हणजे इथं प्रत्यय कोणता लागला रे? ला प्रत्यय लागला. कोणता लागला? ला, बरोबर आहे का? मग या झाड या नामाला म्हणा किंवा झाड या शब्दाला ला प्रत्यय लावण्यासाठी, ला प्रत्यय लावण्यासाठी या झाड, झाड या मूळ शब्दामध्ये कोणता बदल करावा लागला? झाडा. यालाच म्हणतात नामाचं सामान्य रूप. पेपरला हा पण एक महत्वाचा टॉपिक आहे की जो पेपरला विचारला जातो. बघा, शब्दांच्या जाती शिकताना सगळ्यात पहिली महत्वाची जात म्हणजे नाम आणि नामाला होणारे विकार. याच्यानंतर पुढे जाऊ आपण सर्वनाम. दुसरी विकारी जात कोणती? सर्वनाम. मग पेपर मध्ये विचारले जातं, तुला व्याख्या विचारली जाते, प्रकार विचारले जातात, संकल्पनेवर प्रश्न येतात, हे वेगवेगळे घटक आहे. मग चॅप्टर शिकताना पहिले काय रे? की सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय आपल्याला माहिती पाहिजे, बरोबर आहे का? सर्वनाम काय रे? की नामाऐवजी वापरला जाणारा विकारी शब्द जो नामाची पुनरावृत्ती टाळतो, याला आपण सर्वनाम म्हणतो. बघ, इथं एकूण सर्वनामे किती? 9. सर्वनामाचे प्रकार किती? 6. हे सगळं आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यानंतर महत्वाचा घटक कोणता? विशेषण. विशेषण हे खूप महत्वाचं. विशेषण सुद्धा एक महत्वाचं चॅप्टर आहे व्याकरण म्हणलं. मग विशेषण मध्ये काय शिकायचं? इथं तुला विशेषणाचे प्रकार विचारले जातात. गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. आणि संख्या विशेषणामध्ये आता प्रकार सांगतो बघ, लक्ष दे. संख्या विशेषणात प्रकार पडतात. 5 प्रकार आहे संख्या विशेषणाचे. इथं सगळ्यात पहिले गणना, गणनावाचक संख्या विशेषण. नामाची गणना ही 3 प्रकारे केली जाते. जर नामाची पूर्ण गणना केली तर पूर्णांक वाचक, अपूर्ण पद्धतीने आपण गणना केली तर याला अपूर्ण वाचक म्हणतो आपण. आणि नंतर आपण सर्वच्या सर्व जे म्हणतो आपण, तिथं आहे साकल्य वाचक, बरोबर आहे का? म्हणजे एखादी वस्तू आपण सर्वची सर्व म्हटलं त्याला, तर त्याला आपण म्हणतो साकल्य वाचक. म्हणजे दोघी भाऊ आहे, दोघी भाऊ आहे, याला आपण म्हटलं दोघेही भाऊ, म्हणजे परीक्षेत नापास झाले म्हणजे हे दोघेही भाऊ काय, याला म्हणतात साकल्य वाचक. अशा प्रकारचं म्हणजे नामाची गणना ही 3 प्रकारे केली जाते, हे कळलं. दुसरा प्रकार कोणता आहे? नामाची गणना. आता हे काय झालं? गणनावाचक. नंतर आहे क्रमवाचक, नंतर आहे आवृत्ती वाचक, आणि नंतर प्रकार येतो पृथकत्व वाचक, पृथकत्व वाचक. आणि नंतर विचारलं जातं पुढचा प्रकार कोणता येतो? अनिश्चित. अनिश्चित म्हणजे हे झाले संख्या विशेषणाचे प्रकार. म्हणजे आपल्याला काय शिकायचं रे? विशेषण हा आपल्याला मेन टॉपिक असणार आहे शिकण्यासाठी. याच्यामध्ये 3 प्रकारांचा अभ्यास करायचा. कोणता? गुण विशेषण, कोणता येतो? संख्या विशेषण, आणि कोणता येतो? सार्वनामिक विशेषण. मग याच्यामध्ये महत्वाचं आहे की संख्या विशेषणाचे जे 5 प्रकार पडतात याचा आपल्याला डिटेल अभ्यास करायचा आहे. म्हणजे प्रश्न विचारताना पोलीस भरतीमध्ये फक्त प्रकारांवरती नाही येत, काय येतात तर जे उपप्रकार आहेत याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. नंतर पुढचा महत्वाचा टॉपिक म्हणजे कोणता आहे? क्रियापद. आता आपण क्रियापद बघू. बघा, क्रियापद हा महत्वाचा घटक आहे. बघा, क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियादर्शक शब्द, त्याला आपण विकारी म्हणतो, बरोबर आहे का? मग क्रियापद काय रे? धातू. बघा, व धातू साधिते. व्याकरणामध्ये क्रियापदावर कोणता पाठ शिकायचा की ज्याच्यावर आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत की धातू व धातू साधिते. नंतर क्रियापदाचे प्रकार, महत्वाचा घटक क्रियापदाचे प्रकार. त्याच्यात शिकायचं तुला काळ विकार, म्हणजे काळानुसार क्रियापदाला काय होतात? विकार होतात. म्हणजे काळानुसार क्रियापद बदलतं. काळामध्ये काय शिकायचं? वर्तमान, नंतर भूतकाळ, नंतर भविष्यकाळ. हे झाले काळाचे प्रकार. याच्यानंतर क्रियापदाचे महत्वाचे म्हणजे क्रियापदाचे अर्थ, हा महत्वाचा घटक आहे. आणि पुढे आहे क्रियापदालाच आपण संस्कृत मध्ये आख्यात असं नाव आहे. क्रियापदाला संस्कृत मध्ये आख्यात म्हणतात, आख्यात असं नाव आहे. म्हणजे आख्यात बघायचे की क्रियापदाला आख्यात आहे, म्हणजे आख्यात विचार जो आहे क्रियापदाचा हा एक महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजे क्रियापद शिकताना तुला फक्त क्रियापद नाही
तर क्रियापदामध्ये जे क्रियापदाचं मूळ रूप आहे धातू, आणि धातूपासून क्रियापद बनतं, जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला क्रियापद म्हणतात. आणि क्रियापद बघ धातूपासून एक धातू साधित आहे, म्हणजे जो बघा धातूला विविध प्रत्यय लागले आणि क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दांना धातू साधिते म्हणतात. म्हणजे दोन गोष्टी बनतात. म्हणजे इथं शिकताना फक्त क्रियापद नाही, मग याच्यामधले महत्वाचे सगळे घटक शिकायचे. आणि हे सगळे घटक आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे आणि या सगळ्या घटकांवरती प्रश्न विचारले जातात. तर हा आपल्या अभ्यासक्रमाचा एक महत्वाचा भाग आहे. तर पुढचा घटक घेऊ आपण. महत्वाचा पुढचा घटक बघा, याच्यामध्ये अविकारी शब्द जाती. पहिले आपण विकारी घेतल्यात. पहिले कोणत्या घेतल्यात? विकारी शब्द जाती. विकारी किती होत्या रे? 4 विकारी शब्द जाती होत्या. बरोबर आहे का? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. याच्यामध्ये आपण नामाला होणारे विकार बघितले. बरोबर आहे का? आता त्याच्यामध्ये क्रियापदात अजून काय येतात? क्रियापदाचे काळ, अर्थ आणि आख्यान. याच्यामध्ये बघा आता महत्वाचं आहे अविकारी शब्द जाती. काय? अविकारी शब्द जाती. अविकारी शब्द जातीमध्ये पहिली अविकारी शब्द जात आहे क्रिया विशेषण अव्यय. कोणती आहे? क्रिया विशेषण अव्यय. क्रिया विशेषण अव्यय म्हणजे क्रियेबद्दल माहिती सांगणारा. बरोबर आहे का? क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्द त्याला आपण क्रिया विशेषण अव्यय म्हणतो. याच्या प्रकारांवरती आणि क्रिया विशेषणावरती पेपरामध्ये प्रश्न येतात. तर त्याच्यानंतर बघायचं शब्दयोगी अव्यय. शब्दाला लागून येणारी, बरोबर आहे का? नामा सर्वनामाला आपण म्हणतो शेवटी जोडून येणारी अव्यय, याला काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय. हा एक घटक महत्वाचा आहे. आणि उभयान्वयी अव्यय. उभय म्हणजे दोन, बरोबर आहे का? उभयान्वयी म्हणजे दोन घटक जोडणारी. याच्यामध्ये मग कोणती? तर दोन वाक्य आणि दोन शब्द ज्या अव्ययांनी जोडली जातात याला म्हणतात उभयान्वयी अव्यय. याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. इथं आहेत, इथं प्रधानत्व सूचक, प्रधानत्व सूचक, आणि त्याच्यानंतर इथं आहे गौणत्व सूचक. तुला दोन्ही प्रकार पाठ पाहिजे. दोन्ही प्रकारामध्ये येणारे जे उपप्रकार आहे इथपर्यंत प्रश्न विचारले जातात. आलं का लक्षात? याच्यामध्ये आता हे एक महत्वाचं चॅप्टर. पुढचं जर घेतलं तर केवळ प्रयोगी अव्यय. केवळ प्रयोगी म्हणजे नुसतेच वाक्य देतात, म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला येऊन केवळ प्रयोगी अव्यय वाक्याच्या सुरुवातीला येतात. तिथं केवळ प्रयोगी अव्यय म्हटलं आपण तसं उद्गारार्थी चिन्ह येतं. बरोबर आहे का? केवळ प्रयोगी अव्यय हे एक वाक्यच असतं ज्याच्यापासून वाक्याची सुरुवात होते. केवळ प्रयोगी अव्ययाबद्दल सांगायचं झालं, इथं हर्षदर्शक आहे, अशोकदर्शक आहे, अशा प्रकारची आपल्याला केवळ प्रयोगी अव्यय जे आहेत हे विचारले जातात. याच्या स्वरूपामध्ये आपल्याला पेपरला प्रश्न येतो, हे महत्वाचं आहे. म्हणजे गरज नसताना येणारी वाक्यामध्ये. आलं का लक्षात? हा आता हा महत्वाचा घटक झाला की ज्या विकारी शब्द जाती आहेत, अविकारी शब्द जाती आहेत, हा संपूर्ण घटक आपल्याला डिटेल स्वरूपात बघायचा. याच्यावरती एका एका प्रकारावरती डिटेल मध्ये आपण प्रश्न घेणार आहोत. याच्यानंतर व्याकरणातला तिसरा आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे कोणता? तर वाक्य विचार. सर्वात महत्वाचा भाग कोणता? तर वाक्य विचार. आणि वाक्य विचारामध्ये काय शिकायचं आपल्याला? सगळ्यात पहिले वाक्य म्हणजे काय आणि वाक्य कसं बनलं. तुम्हाला आता शब्द विचार आपण नंतर काय शिकतो? वाक्य विचार. आणि सगळ्यात पहिले काय शिकलो रे? वर्ण विचार. म्हणजे या वर्णांपासून अक्षर, अक्षरांपासून शब्द आणि शब्दांपासून वाक्य, हा जो काही आपला क्रम आहे. म्हणजे सगळ्यात पहिले आपण वाक्य शिकू, वाक्यामधले घटक शिकू. बरोबर आहे का? घटकांनंतर वाक्य विचारात म्हणजे वाक्याचा संपूर्णपणे काय अभ्यास करायचा आहे. लक्षात येत आहे का? बघा वाक्याचे प्रकार. या वाक्याचे प्रकार कोणकोणते आहे? मग वाक्याचे प्रकार शिकताना फक्त प्रकारच नाही तर वाक्याचे प्रकार कोणकोणते पडतात? वाक्याचे बघा अर्थावरून पडणारे प्रकार. याच्यामध्ये येतात विधानार्थी, याच्यामध्ये येतात विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, होकारार्थी आणि नकारार्थी. हे झाले वाक्याचे प्रकार. अर्थावरून पडणारे. वाक्याचे प्रकार आहे विधानांच्या संख्येवरून पडणारे. म्हणजे वाक्यामध्ये विधानांची संख्या किती आहे? एक आहे का दोन आहे? म्हणजे आपण जर म्हटलं केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, ही झाली वाक्याच्या विधानांच्या संख्येवरून पडणारी प्रकार. याच्यानंतर पुढे क्रियापदावरून पडणारे प्रकार. आता क्रियापदावरून पडणारे म्हणजे नुसताच काळाचा बोध होतो याला म्हणतात स्वार्थी वाक्य. बरोबर आहे का? नंतर आज्ञार्थी वाक्य सांगतात, नंतर विद्यार्थी वाक्य आणि नंतर मग संकेतार्थी वाक्य. हे झाले संपूर्ण वाक्याचे प्रकार.
मग डिटेलमध्ये आपल्याला याच्यावरती सगळ्या वाक्यांच्या प्रकारावरती पेपरला प्रश्न विचारले जातात. लक्षात येतंय का? बघा, याच्यानंतर वाक्य प्रकार झाला. आता हा महत्वाचा घटक आहे. वाक्य प्रकार झाला, मग वाक्य संकलन. बरोबर आहे का? म्हणजे अनेक शब्दांचं मिळून काय होतं रे, वाक्य तयार होतं. याच्यामध्ये आपल्याला वाक्य संकलन शिकायचं. बघ, आणि इथं काय रे महत्वाचं, वाक्य रूपांतर. म्हणजे वाक्यार्थाचा आशय न बदलू देता, आपण काय म्हणतो, मूळ वाक्याचा अर्थ न बदलू देता त्याचा काय करायचं, रूप बदलायचं. रूप, वाक्याचा अर्थ बदलायचा आहे का? नाही, वाक्याचा आपल्याला काय बदलायचं आहे, रूप बदलायचं आहे. यालाच आपण वाक्य रूपांतर म्हणतो. म्हणजे इथं विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी करा, प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी करा, होकारार्थी वाक्याचे नकारार्थी करा. म्हणजे इथं जर विचारलं विधानांच्या संख्येवरून पडणारे केवळ वाक्याचे मिश्र बनवा, केवळ वाक्याचे संयुक्त करा, या वाक्यात रूपांतर याच्यात शिकायचं. असे प्रश्न पेपरला येतात. म्हणजे हा एक घटक महत्वाचा. त्याच्यानंतर वाक्य पृथक्करण काय रे, पृथक म्हणजेच वेगळे करणे. वाक्याचे इथं दोन भाग पडतात. पृथक म्हणजे काय, वेगळे करणे. वेगळे म्हणजे उद्देशांग आणि विधेयांग, हे वाक्याचे दोन भाग झाले. लक्षात येत आहे का? वाक्याचे दोन भाग म्हणजे वाक्य पृथक करणे म्हणजे वेगळे करणे. मग वाक्यामध्ये भाग पडतात. एक उद्देशांग आहे जो कर्त्याचा भाग म्हणतो आपण, आणि एक विधेयांग आहे, हा क्रियापदाचा भाग. म्हणजे क्रियापदाला विधेय म्हणतात आणि कर्त्याला उद्देश म्हणतात. हे पण तुला माहिती पाहिजे. वाक्य विचार शिकताना वाक्याचे प्रकार आहे, वाक्य संकलन आहे, वाक्य रूपांतरण आहे, वाक्य पृथक्करण आहे. लक्षात येतं, हे महत्वाचा घटक होता वाक्य विचाराचा. याच्यानंतर आपण बघू, बघा, महत्वाचा घटक कोणता, प्रयोग. प्रयोग तुला विचारले जातात. आलं का लक्षात? प्रयोगामध्ये, आता प्रयोग म्हणजे काय, आता इथं शिकायचं की सगळ्यात पहिले प्रयोग. याच्यामध्ये प्रयोगात प्रकार पडतात. कर्तरी प्रयोग, प्रयोगामध्ये प्रकार पडतो कर्मणी प्रयोग, आणि प्रयोगामध्ये विचारलं जातं भावे प्रयोग, आणि याच्यामध्ये एक प्रकार येतो अजून संकर प्रयोग. म्हणजे ज्या प्रयोगामध्ये, बघा आता प्रयोग काय रे, की तुला पहिले प्रयोगाच्या पहिले सांगतो बघ. अभ्यासक्रम बघत असताना मराठीचे जे चॅप्टर आहेत, काही चॅप्टर वरती डिपेंड आहे. म्हणजे प्रयोग शिकण्याच्या पहिले तुला कर्ता जमला पाहिजे, कर्म जमलं पाहिजे, आणि क्रियापद समजलं पाहिजे. म्हणजे तुला वाक्य ओळखता येतात. बरोबर आहे का? या चॅप्टरांचा अभ्यास झाल्यावरच तुला प्रयोग समजणार आहे. म्हणजे महत्वाचं, प्रयोग शिकताना प्रयोग नेमकं काय, की कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला किंवा यांच्या आपण जुळणीला म्हणतो. जुळणी, ठेवण, रचना, याला काय म्हणतात, प्रयोग म्हणतात. म्हणजे कर्त्यानुसार जर क्रियापद बदललं तर कर्तरी प्रयोग, कर्मानुसार क्रियापदात बदल झाला तर कर्मणी प्रयोग, आणि कर्त्यानुसार आणि कर्मानुसार दोघांनुसारही क्रियापदात काहीच बदल होत नाही, म्हणजे क्रियापदाला काहीच फरक पडत नाही, तेव्हा कोणता प्रयोग होतो, भावे प्रयोग. याच्यानंतर पुढे जर गेलं, आता इथं काय रे, संकर प्रयोग. संकर प्रयोग म्हणजे मिश्र प्रयोग, ज्या प्रयोगामध्ये दोन्ही प्रयोगाचे मिश्रण येते. म्हणजे कर्तरी येईल, कर्मणी येईल, हे दोन्ही येतील, नाहीतर कर्मणी येईल किंवा भावे येईल. हे मिश्रण बघायचं. या सगळ्या घटकांवरती पेपरला प्रश्न येतो. म्हणजे हा पण आपल्या अभ्यासाचा महत्वाचा घटक आहे. नंतर अलंकार आहे, पुढचा घटक बघू, अलंकार. बघा, अलंकारामध्ये शब्द अलंकार एक टॉपिक आहे. शब्द अलंकार हा एक काय, अलंकाराचा प्रकार आहे. त्याच्यानंतर अर्थ अलंकार. अलंकाराचे दोन प्रकार पडतात, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. अलंकार हा भाषेचा काय रे, दागिना आहे. बरोबर आहे का? भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी अलंकाराला आपण भाषेचा काय म्हणतो, दागिना म्हणतात. त्याच्यानंतर महत्वाचं चॅप्टर, सगळ्यात महत्वाचं वृत्ते. वृत्ते सुद्धा पेपरला येतात, याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. याच्यामध्ये महत्वाचं अक्षरगण वृत्त शिकायचं, मात्रा वृत्त शिकायचं, छंद वृत्त शिकायचं. बरोबर आहे का? हे सगळे आता महत्वाचे टॉपिक झाले. याच्यामध्ये महत्वाचा घटक शब्दसंग्रह. तुमचा शेवटचा आणि महत्वाचा जो घटक आहे, आपल्याला संपूर्ण मराठी व्याकरणाचा व शब्दसंग्रहाचा अभ्यास करायचा आहे. फक्त मराठी व्याकरण शिकताना थेरी शिकशील का? नाही. मग तुला पेपरला शब्दार्थ येतात. पेपर बघ मागचे, इथं पोलीस भरती आहे, नंतर तलाठी आहे, वनरक्षक आहे, म्हणजे राज्यांतर्गत होणारे जे पेपर आहेत सगळे, तलाठी, वनरक्षक आहे, पोलीस भरती आहे, या सगळे पेपर आणि इतर ज्या सरळ सेवा आहेत, याच्यामध्ये फक्त आपण व्याकरण शिकलो,
व्याकरण व शब्द संग्रह दोघी घटक पेपरला येतात. म्हणजे व्याकरणाचा जो थेरीचा भाग आहे हाच येत नाही, तर दोघी घटक पेपरला विचारले जातात. मग महत्वाचा घटक बघा, शब्द संग्रहामध्ये आपल्याला जो पेपरला विचारला जाणारा घटक आहे हा कोणता विचारला जाईल, याच्यामध्ये म्हणी विचारल्या जातात. बरोबर आहे का? म्हणी. नंतर वाक्प्रचार विचारले जातात. नंतर काय रे, समानार्थी शब्द, नंतर विरुद्धार्थी शब्द, अनेकार्थी शब्द, याच्यामध्ये अजून अलंकारिक शब्द, हे सगळे शब्दाचे शब्द संग्रहामध्ये काय सगळे शब्दच आहे. याच्यामध्ये शब्द समूहाबद्दल एक शब्द, नंतर जोड शब्द आणि नंतर शुद्ध शब्द, हा पुरा शब्द संग्रहाचा साठा झाला. म्हणजे एकाकडे आपण बघत असताना आपल्या आरंभ बॅच मध्ये, आरंभ जी सराव बॅच आपण देणार आहोत, या बॅच मध्ये मराठी व्याकरणाचा सर्वात पहिले मित्रांनो आपण आज काय बघितला, अभ्यासक्रम. मग हा अभ्यासक्रम संपूर्ण डिटेल पद्धतीचा आहे की याच्यानुसारच आपल्या आरंभ बॅच मध्ये आपण ज्यावेळेस सुरुवात करणार आहोत कशाची, मागच्या प्रश्नांची आपण ज्यावेळेस विश्लेषण, ही बॅच मध्ये आपण देणार विश्लेषण बॅच, बरोबर आहे का? या बॅच मध्ये टॉपिक वाईज घेणार आहोत. जसं आपण टॉपिक वाईज तुम्हाला मी अभ्यासक्रम सांगितला, टॉपिक वाईज आपण सगळे घटक, सगळ्या घटकांवरती आपण प्रश्न घेऊन एक एक चॅप्टर तुम्हाला क्लिअर करून देणार आहोत. म्हणजे हा अभ्यासक्रम तुम्हाला फार महत्वाचा आहे. सगळ्यात पहिले या अभ्यासक्रमानुसार आता आपल्याला काय करायची आहे, सुरुवात करायची आहे. आणि याच्यानंतर आता आपण चॅप्टर नुसार, जेवढे आपण चॅप्टर बघितले या चॅप्टर नुसार आपल्याला काय करायचं आहे, सराव करायचा आहे की कोणत्या घटकामध्ये, कोणत्या घटकावर, म्हणजे कोणत्या चॅप्टर मध्ये कोणत्या घटकावर प्रश्न विचारण्यात आले, म्हणजे याच्यानुसार आपण डिटेल सराव घेऊ. आलं का लक्षात? म्हणजे व्याकरण शिकताना फक्त व्याकरणच नाही, व्याकरण आणि शब्दसंग्रह, आलं का लक्षात? याच्यामध्ये आता हा महत्वाचा घटक झाला. शब्दसंग्रहानंतर आपल्याला बघा, आता इथं तुमचा हा शेवटचा घटक होता. म्हणजे आपण अभ्यासक्रम बघत असताना महत्वाचं आपण सगळे घटक बघितले. म्हणजे मराठी व्याकरण शिकताना आपल्याला मराठी व्याकरणाचा सगळ्यात पहिले अभ्यासक्रम महत्वाचा होता. मग अभ्यासक्रम झाल्यानंतर आता तुला शेवटी सांगतो, ही जी आपली ऑनलाईन स्वरूपाची बॅच आहे, ही ऑनलाईन स्वरूपाची बॅच आहे. या बॅच मध्ये हा अभ्यासक्रम घेऊन, सर्व प्रश्न घेऊन, बरोबर आहे का, तुमच्या समोर येणार आहे. बरोबर आहे ना? मराठी व्याकरणातला हा विषय असणार आहे आणि दर्जेदार स्वरूपाचं असं विश्लेषण असणार आहे. तर मित्रा, सगळ्यात पहिले SP करिअर पॉइंट नावाने जे ऍप्लिकेशन असणार आहे, इथं तू सगळ्यात पहिले ऍप्लिकेशन डाउनलोड कर आणि युट्यूबला आपलं जे चॅनल आहे शिव पार्वती करिअर पॉइंट म्हणून, इथं सबस्क्रिप्शन करून घे पहिले, सगळ्यात पहिले. बरोबर आहे का? मग तुला ही बॅच कळणार आहे. चालेल, आजच्या सेशन मध्ये आपण इथंच थांबूया. ठीक आहे, धन्यवाद.